प्रेमाचे रंग आले बहरुनी. भाग 29. ऋषीला पहिला ड्राफ्ट सबमिट करताना ऋतूला प्रचंड टेन्शन आले होते. तिने ऑफिसला आल्यावर सगळ्यात अगोदर बीतच त्याच्या हातात तो रिपोर्ट दिला. त्याने तो ठेवून घेतला आणि लंच ब्रेकनंतर डिस्कस करायला बोलवलं. लंच ब्रेकपर्यंत तिच्या मनाची गालमेल चालू होती. ब्रेकनंतर 2 तास झाले तरी त्याने तिला डिस्कशनसाठी बोलवले नाही, म्हणून ती स्वतः त्याच्याकडे गेली. सर, मॅडम बोलायचं इथे. प्रघात नसल्याने तिला सिनियरला सगळं नावाने बोलणं बऱ्याचदा अडचणीत वाटायचं. हिम्मत करून तिने ऋषीला स्वतःहून रिपोर्टबद्दल विचारलं. सर, आय मीन ऋषी, आपण रिपोर्ट डिस्कस करणार होतो. आय डोंट डिस्कस गार्बेज. आय डोंट हॅव टाईम फॉर दॅट. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याचं काम चालू ठेवलं. व्हॉट हॅपन ऋषी? तिने भीतभीत विचारलं. गार्बेज म्हटल्याने झालेला अपमान तिला चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याने जरा वेळ तिच्याकडे बघितलं. एका फोल्डरमधून तिचा रिपोर्ट बाहेर काढला आणि तिच्याकडे तो रिपोर्ट भिरकावला. ऋतुजा, हा कसला रिसर्च केला आहे तू? इतकी प्रिडिकेबल, रटाळ आणि रुटीन माहिती आहे तुला? का तुला थीमच समजली नाही आहे? करताय का तुला? पूर्ण 15 दिवस वेस्ट केले तू या फालतू कामात. ऋषी जवळपास 100 सोर्सेसवरून ही सगळी माहिती प्रवासाच्या अँगलने करेक्ट करून कंपाईल केली आहे. आय मीन ऋतुजा, आहे ती माहिती कंपाईल करणं याला रिसर्च म्हणतात. WTF यार. व्हॉट इज युनिक हिअर? ट्रॅव्हल बुकसाठी स्क्रिप्ट बनवायची. हा असा डेटा टाकणार का तू त्यात? कुणाला इंटरेस्ट येईल तो वाचण्यात? तुला ट्रॅव्हल क्वेस्ट समजतं का? त्यातली डेप्थ समजते का? कुठला प्रवास युनिक असतो काही विचार केला नाही. 15 डेज जस्ट कचरा वेचला. बाकी काही काम केलं नाहीस तू. तो अजून चिडत म्हणाला. त्याचा आवाज टिपेला गेला होता. ती बेदरून तिथंच उभी होती. तिचे डोळे डबडबले होते. त्या दरम्यान ऋषीकडे कामासाठी म्हणून आलेली मिका मागे उभी आहे हे तिच्या लक्षात आलं नाही. ऋषीला असं चिडलेले पाहून ती पुढे आली. व्हॉट हॅपन गाईज? ऋषी, व्हाय आर यू शाउटिंग? मिका, आय टोल्ड यू शी वर्क इज क्लायंट सेक्शन. शी इज नॉट हॅव्हिंग रिसर्च experience, but you guaranteed me about her work. She has spark and all that. Look at this. She wasted 15 days in this ship, damn it. तिच्या हातात तो रिपोर्ट ठेवत ऋषी म्हणाला. 15 दिवसापासून फक्त टाइमपास केला आहे तिने. रिसर्चवर एकही काम केलं नाही. ओके ऋषी, रिलॅक्स. शी विल डेफिनेटली डू इट द वे यू वॉन्टेड. चिल. ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. मॅम, मिका, आय विल. ऋतू इतकी बेदरली होती की तिला शब्दच समजत नव्हते. खराब कामावरून अपमानित होण्याची पहिलीच वेळ होती. तिचा आवाज कापरा झाला. ती कुठल्याही क्षणी रडू शकते हे पाहून मिकाने तिला लागलीच खांद्याला धरून चालतं केलं. कम विथ मी. लेट्स हॅव अ कप ऑफ कॉफी. कॅफेटेरियात छानशी निवांत जागा बघत कॉफी घेत त्या बसल्या. ऋतूची मिकाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नव्हती. कामावरून इतकं टाकून तिला आतापर्यंत कोणीही बोललं नव्हतं, म्हणून तिच्या मनाला खूप वाईट वाटत होतं. हा अपमान पचवणं खूप जड जात होतं. मिकानेच मग बोलायला सुरुवात केली. ऋतुजा, वी गॉट लॉट ऑफ प्रपोजल्स फ्रॉम ऑल ऑफ युअर ब्रांचेस, बट युअर वॉज समथिंग एल्स. कारण शेवटच्या क्वेश्चनची जी हेलियन्स डेज फिलॉसॉफी तू लिहिली होती, ज्या पद्धतीने रिलेट केली होती, दॅट वॉज अमेझिंग.
ती मला खूप सुंदर वाटली. तू ज्या पद्धतीचे उत्तर लिहिली होतीस ती पद्धत, ते विचार खूप वेगळे होते, क्लेशे तोडणारे होते, अगदी क्रंची. ऋषी वॉन्ट्स दॅट ऋतुजा. ही एक्सपेक्टेड द सेम क्रंचीनेस इन युअर थॉट, युअर वर्क. पण तू नेहमीच्या परतीला डेटा त्याला दाखवला नाही का? थिंक अबाउट द आउट ऑफ द बॉक्स ट्रॅव्हल्स. गो थ्रू क्वालिटी बुक्स, ट्विटर हँडल, ॲनालायजेस, इन्स्टास फोटोज, कॅप्शन, ब्लॉग्स. एका ट्रॅव्हलची क्वेस्ट कुठल्या कुठल्या माध्यमातून व्यक्त होईल ते तू शोध. आपली ह्यूज लायब्ररी आहे. कीप ऑन रीडिंग, कीप ऑन सर्चिंग. अजून कुठल्या प्रकारचे प्रवासी असू शकतात ज्याचा कोणी विचार केला नसेल? काहीतरी वेगळं शोध. इन ॲडव्हर्टायझिंग इट इज मस्ट बी टू कीप द चाइल्ड विथ इन युअर ऑलवेज अवाक. माणसं वाच, व्यक्त हो, स्पार्क झालेल्या आयडियाज डिसाईड कर, कॉन्सेप्ट निवडून काढ. डिस्कवर कोणीतरी मेंटोर असतोच ना आपल्या आयुष्यात, जो ह्या रॉ वियर्स चाइल्ड लाईफ तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या विचारांचा क्लोज बनवायला मदत करतो. टॉक विथ द पर्सन, टेक हेल्प ऑफ सच पर्सन इन अवर लाईफ. मला खात्री आहे तू नक्की छान काम करशील. चीर अप स्वीटहार्ट. मिकाच्या या बोलण्याने तिला खूप रिलॅक्स वाटलं. तिने भीतच फोल्डरमधून पेपर काढला आणि तिच्या हातात दिला. मिका, या पेजवरून एकदा नजर फिरवतेस का? रिपोर्ट करताना सहज काही नोट्स काढल्या होत्या. म्हणजे प्रवास, यात्रिक, ट्रॅव्हल क्वेस्टला अनुसरून जरा वेगळा धागा निवडला होता आणि त्याला डॉन क्विहोतेच्या इम्पॉसिबल ड्रीमसोबत जरा जोडण्याचा प्रयत्न केला होता. मला ते वियर्ड्स चाइल्डिश वाटलं म्हणून मी त्यावर काम केलं नाही. सी दिस. त्यावर फक्त काही नोंदी होत्या. एक ट्रॅव्हल क्वेस्ट, कालिदासच्या मेघदूतच्या रूपाने. मेघदूतमध्ये नाही का एका शापित यक्षाचे त्याच्या प्रियेच्या दुरावाने सैरभैर झालेलं मन इतकं उडाळ होतं की एका नॉन विलिंग अचेतन मेघाला दूध बनवून यक्ष त्याला प्रियेकडे निरोप पोचवण्याची विनंती करतो, तिचा पत्ता देतो आणि त्याने कसा कुठून प्रवास करायचा हे सुद्धा अगदी तन्मयतेने सांगतो. तो त्याने आखून दिलेला प्रवास किती अनोखा आहे, किती वेगळा आहे. आणि प्रियेला एका साधा निरोप देण्यासाठी आउट ऑफ द वर्ल्ड असलेला लव केस्ट बाळगणारा प्रवास म्हणजेच मेघदूत. मायग्रेटिंग बर्ड्स. आज अचानक समोर आलेला रेफरन्स खूप विचार करायला लावणारा आहे. हा अजून एक प्रवास मला खूप डीप थॉट घेऊन गेला. तो प्रवास म्हणजे मायग्रेटिंग बर्ड्स. सायबेरियन क्रेन, चक्रवाक, चातक पक्षी हे दुसऱ्या देशातून येतात. यांची सायंटिफिक जिओग्राफिकल ट्रॅव्हल क्वेस्ट तर आहेच, पण काही रेफरन्समध्ये विशेषतः क्रेन्स, सारस, कौंच पक्षी नेहमी जोडीने प्रवास करतो. याचे हे अमेझिंग प्रेम पुराणकथांमध्ये सुद्धा आलेलं आहे. काय असेल या छोट्याशा जीवांची एकत्र प्रवास मागची इनर क्वेस्ट? खनाब दोष. सच अ ब्युटिफुल बर्ड. कुठलंही डेस्टिनेशन नाही, कुठलंही बंधन नाही. थांब किंवा परतून ये म्हणणारं घर नाही. जिप्सी, भटकत राहणं हेच जीवन. खानाबदोश या पक्षाचे असतं. खानाबदोशी हा ॲनिमल्स प्रवास असला तरी निरर्थक नाही. त्यामुळे हे खानाबदोश पक्षी लोक हे खरे ट्रॅव्हल्स. त्यांची काहीच ट्रॅव्हल क्वेस्ट नाही, तरीही त्यांच्या प्रत्येक क्वेस्टसाठी स्वतंत्र प्रवास आहे.
माझ्यासाठी ही भटकी खानाबदोष मंडळी म्हणजे प्रवासाचं उगमस्थान. मिकाच्या चेहऱ्यावर ते पॉइंट्स वाचून वेगळीच चमक जाणवली. ओ माय गॉड बेबी, यावर अजून रिसर्च करू शकशील तू? असे अजून आपल्या आजूबाजूला आपल्या जवळचे काय काय खूप पॉईंट आहेत त्यावर रिसर्च कर. म्हणजे सोशल, प्रिंट, शिल्प, चित्र जे असेल ते सगळं शोध. आपल्याला क्लायंटला ट्रॅव्हल डायजेस्ट, वेब कॉन्टेंट, प्रिंट कॉन्टेंट, वाट नॉट प्रोव्हाइड करायचं आहे. वी वॉन्ट दिस टाईप्स ऑफ युनिक अँड डिफरंट हुक्स. पॉईंट टू वर्क अपॉन. ऋतुजा, स्टार्ट वर्किंग. ही ती ऋतुजा आहे जी त्या प्रपोजलमधली होती. दिस इज माय गर्ल. या अशा पॉईंटवर का काम केलं नाही तू? का ते रुटीन पॉईंट कंप्लीट केलेस आणि ऋषीला दाखवलेस? ह्या पॉईंटवर काम केलं असतंस तर तो पण तुझ्यावर खुश झाला असता. मी का ॲक्च्युली माझे विचार कसेही भरकटत असतात. जिप्सीज थॉट. माझ्या मनाला कुठे काय सापडेल आणि ते कुठे स्थिरावेल यावर माझा विश्वास नाही. मला वाटलं प्रवास यात्रिक या थीमला मी असे काही रेफरन्स दिले तर ऋषी फाडून फेकून देईल हा रिपोर्ट. माझं काहीतरी जगा वेगळंच असतं, सो म्हणून मी ते केलं नाही. कर, जगा वेगळं कर. मग कोण अडवतोय तुला? शहाण्या पडडीबाज जगणाऱ्या लोकांच्या कथा नाही होत. वेड्या लोकांच्या वेडेपणावर लिहिलं जातं, वाचलं जातं आणि सेलही केलं जातं. आणि हेच तर क्रिएटिव्हिटीचं ॲडव्हर्टाइजमेंटचं गामिक आहे बेबी. आय वॉन्ट दिस ऋतुजा. बस. बाय द वे, हे जे काही सुचलं आहे यामागे कुठली प्रेरणा, कुठला स्पार्क, कुठला रेफरन्स होता? इट्स व्हेरी युनिक. ती जरा गोंधळली. काय बोलावं? तिच्या चेहऱ्यावरचे थोडेसे हळवे झालेले भाव मिकाला जाणवले. ॲक्च्युली एक मित्र होता. तो छोट्या छोट्या बंदिशमध्ये दडलेला होता आणि मोठा अर्थ खूप छान समजावून सांगायचा. मग आपल्या या थीमवर बेड्स काही बंदिशी आहेत. नाट्यपद शोधताना संगीत शकुंतल सापडलं आणि मग आपसुकत कालिदास आणि मग मेघदूत, मग सायबेरियन क्रेन. असा काहीसा विस्कटलेला प्रवास झाला. ओह ग्रेट. मीन दिस फ्रेंड्स इज द सोर्स ऑफ पार्क्स. गुड. बोलत जा त्याच्याशी, म्हणजे खरी ऋतू अशी दिसल्याप्रमाणे बाहेर येते. तिच्या पाठीवर थाप मारत मिका म्हणाले. ऋतू उपचारात दाखल असले. पुढे काहीच बोलली नाही. तिच्याकडे सांगायला तरी काय होते? मिका, थँक्स. मी अजून काही हुक पॉईंट शोधते आणि 2 दिवसात पुन्हा रिपोर्ट तयार करते. आय गॉट माय वे नाव. दिस टाईम आय वॉन्ट लेट डाऊन. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी काम कर. स्वतःला एक स्टेप पुढे नेण्यासाठी काम कर. मिका, स्वतःसाठी काय करणं म्हणजे स्वार्थीपणा होतो. मनात नसताना ती नकळतपणे बोलून गेली. मला माहीत नाही तू कुठल्या संदर्भात हे विचारते, पण स्वतःसाठी जो काही करू शकत नाही तो दुसऱ्यासाठी तरी काय करणार आहे? दॅट्स वाय कन्सिडर युअर सेल्फ, रिगार्ड फर्स्ट अँड दॅन यू विल बिकम मोर स्ट्रॉंगर फॉर अदर्स. ओके? ऋतू फक्त हसली आणि तिने होकारार्थी मान हलवली. मग ती स्वतःचा विचार स्वतःशीच करू लागली. चलो बाय, मीटिंग आहे, सी यू सून. मिका नजरेआड होईपर्यंत ती बघत राहिली. तिला आज मिकाने तिच्या स्वतःचा रस्ता शोधायला मदत केली होती. तीही अगदी सहज, कुठल्याही अभिनिवेश न बाळगता. हे तिला फार आवडून गेलं. ती बसून होती. त्याच्याशी बोलत जा, हे तिचे वाक्य आठवून ती उदासपणे हसली.
न बोलण्यासाठीच तर स्टॅच्यू करून गेलाय तो, पण मनातलं बोलण्यासाठी तो समोर असलाच पाहिजे असं कुठे? मी डायरीतल्या पानांशी बोलेन कबीर, तू फक्त ऐकून घ्यावं, उत्तर द्यावं हीच माझी अपेक्षा नाही, पण तरी मनाला थोडं समजून घ्यावं. हातातल्या पेपरकडे तिने एकदा बघितलं. जराशी विचारांत हरवली. जोडीदार न जगणारा फ्रॉन्च पक्षी काय आहे, त्याची इनर क्वेस्ट काय हवे, ती हवी हवीशी फक्त सोबत असण्यानेही अस्वस्थ करणारी भावना, जी प्रेमाच्याही पुढे एक पाऊलभर आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या जीवाला ती का हवी आहे? मी आहे सोबत. मधली स्थिरता असू शकते इंटरक्वेस्ट. पंच आऊट करून बाहेर येईपर्यंत मोना एकटीच बोलत होती. उत्तरादाखल ऋतू फक्त हो नाही एवढंच बोलत होती. तिचे काहीतरी बिनसले हे जाणून मोनाने तिला विचारलं, मॅडम, मूड का ऑफ आहे तुमचा? मोना, ऋषी जाम ओरडला आज मी तयार केलेले रिपोर्ट्स बघून. तिला ते बोलणं फार इन्सल्टिंग वाटत होतं. हो यार, ऋषी तसा खूप पर्टिक्युलर आहे त्याच्या कामाच्या बाबतीत. पण असू, कुणाला ओरडलंय वगैरे हे नाही ऐकलंय. मग पुन्हा रिपोर्ट्स बनवून मागितले असतील ना? हो यार, तो ओरडतच होता. तेवढ्यात मिका पण आली. तिने जरा समजवलं. आता जरा डिरेक्शन मिळाल्यासारखं वाटतंय. पुन्हा बनवेन सगळे रिपोर्ट मी, ती खालच्या स्वरात म्हणाली. ऋतुजा आल्यापासून मी बघते तुला. तू काम हरवल्यासारखी, वाट चुकल्यासारखी वाटतेस. अरे, आपल्याला इतकी छान अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा आहोत आपण. सॉरी तू से, पण तू मनापासून काम करते असं वाटत नाही. उगाच कुठून तरी पळ काढून कुणापासून लपत छपत आश्रयाला आल्यासारखं तुझे बिहेवियर आहे. कधी फिरायला हॅग आउटला येत नाहीस. सतत उदास असते. ऋतुजा, आपण क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहोत. तुझी एनर्जी वेस्ट नको करू. काही प्रॉब्लेम आहे का घरी? ब्रेकअप वगैरे झाला आहे का तुझा? मोनाचं बोलणं अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असायचं. काहीच आडेवेळे न घेता तिने अपफ्रंट विचारलं. ऋतू काहीच बोलली नाही, शांत होती. तिला मोनाचं बोलणं समजत होतं, पण तिच्या वागण्यावर तिच्या तरी कुठं ताबा राहिला होता. जे झालं ते योग्यच की अयोग्य कुणाचं चुकलं. ती कितीही नाही म्हणत असली तरी ह्याच विचारात ती अडकून पडली होती. बास, मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. असेल त्या टेन्शनचं अकाउंट क्लोज करायचं. यार, इतक्या मोठ्या एजन्सीमध्ये जॉब मिळाला आहे. इतका मोठा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला आहे, त्यावर कॉन्सन्ट्रेट कर ना. 5 दिवस मान मोडून काम करायचं आणि विकेंडला फुल धम्माल करायची. बास, हे दिवस पुन्हा परतून येणार नाहीत ग ऋतू. यार, कळतंय ना तुला? मोनाचे हे असं हक्कानं दटावणं, आज ऋषीच्या सगळ्यांसमोर ओरडणं, तिने केलेले काम पहिल्यांदाच इतक्या वाईट पद्धतीने होतं. तिला उंदका अनावर झाला. किती रडतेस ग? बऱ्याचदा बघितलंय मी, तू रात्रीसुद्धा गुपचूप रडत असतेस. इतका काय त्रास आहे तुला? आणि काय झालंय तुझ्या लाईफमध्ये? चल, आता हॉस्टेलला चल. नाही जायचं हॉस्टेलला मला. मरीन ड्राईव्हला जाऊया, गप्पा मारू, मस्त डिनर करू. चल, डोळे पुस. आज मला सगळं सांगायचं आहे काय झालंय ते. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत मोना म्हणाली. ऋतूने रुमालाने हलकेच डोळे पुसले. आपण खरंच स्वतःहून निवडलेलं काम किती हलगर्जीपणाने करतोय यासाठी तिलाही वाईट वाटलं होतं. चल, फिरून येऊ थोडं.
खानाबदोश हूँ. ऋतू जरासा हसून म्हणाले. ओ हो, खानाबदोश अँड ऑल हा. दॅट्स लाईक माय गर्ल. मोना तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. मनाला बांधून ठेवण्यात काहीच हासिल होत नाही. तो त्याचा पिंडच नाही. कधीतरी मनाला वाटेल तिथं जा, परतून येऊ नका. सांगितलं की आपण मोकळे होतो, बेबंद होतो, खानादेश होतो. मग काय हवं तुला? मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. ही कथा अगदी सुंदर आहे. येणारे भाग तुम्हाला नक्की आवडतील. म्हणून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.